नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच तुमची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा संपलेली आहे आणि आता राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी शेड्यूल्ड आहे ऑक्टोबरमध्ये, त्याची प्रिपरेशन तुम्ही सुरू करणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण बघितलं तर अप्रॉक्सिमेटली 100 दिवसांचा कालावधी आता आपल्या हातामध्ये आहे, कारण शेवटची 15 दिवस तर आपली रिव्हिजनमध्ये जात असतात. तर त्याच्यामुळे या 100 दिवसामध्ये नेमका मास्टर प्लॅन काय असला पाहिजे, आपण मुख्य परीक्षेची तयारी कशी असली पाहिजे आणि मास्टर प्लॅन म्हटला म्हणजे आपल्यासोबत एक त्यातला मास्टर व्यक्ती जो आहे तो आपल्यासोबत असला पाहिजे, त्यांनीच आपल्याला गाईड केलं पाहिजे असं मला वाटत होतं. म्हणून मी सरांना रिक्वेस्ट केली. तर आज आपल्यासोबत आहेत श्री सुदर्शन लोढा सर. टार्गेट UPSC या अकॅडमी चे संचालक आहेत, ते भारतभर प्रसिद्ध आहेत. सर स्वतः यांनी ऑल इंडिया रँक 571 यांचा होता, UPSC मधनं पोस्ट काढलेली आहे UPSC मध्ये. आणि त्यांच्या अंडर म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेकडो विद्यार्थी जे UPSC मध्ये ते सिलेक्ट झालेले आहेत. म्हणजे UPSC रँक 44 पासून टॉप 100 मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं प्रमाण सरांच्या मेंटरशिप मध्ये, सरांच्या मुख्य परीक्षा मेन्स बोर्ड बॅकमधनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर आज आपल्याला सर आपल्यासोबत उपलब्ध आहेत. सरांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी थोडंफार मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं. डेफिनेटली भूषण सर, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवर इन्व्हाइट केलं आणि विल हॅव अ नो फिल्टर डिस्कशन मुलांसोबत करू आणि टू द पॉइंट गायडन्स देण्याचा प्रयत्न असेल या व्हिडिओ थ्रू आमचा. बिलकुल सर. आता सर, जसं जास्त वेळ न दवडता आम्ही फक्त सुरुवात पण करूयात की आता 100 दिवसांचा कालावधी आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये मुख्य परीक्षेसाठी आहे. म्हणजे 100 दिवसामध्ये खरंच पोस्ट निघू शकते का, किंवा चांगले मार्क मिळू शकतात का, आणि ते मिळू शकतात तर ते कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी, जे MPSC विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन केलं पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल, जसं NPSCचं जे प्रिलिम्स पेपर होतं, तर फर्स्ट थिंग जे सगळ्यांनी ऑब्झर्व केलं की पेपर डिफिकल्ट होता. तर खूप सारे मुलाचे कॉल्स येत आहेत की सर किती कट ऑफ होतात, सरांना पण येतात असते. तर आय थिंक सो कट ऑफ समवेअर अराउंड 95 असणार आहे. आणि इम्पॉर्टंट काय आहे की खूप सारे जण घाबरलेले आहेत या पूर्ण प्रोसेसमध्ये प्रिलिम्स डिफिकल्ट आल्यामुळे. बट मला एक गोष्ट सांगायची की मेन्स इज कम्प्लिटली डिफरंट बॉल गेम. प्रिलिम्स एक डिफरंट आहे गोष्ट आहे आणि मेन्स एक डिफरंट गोष्ट आहे. मेन्स मध्ये एक स्पेसिफिक अप्रोच लागतो. जर तो अप्रोच आपण फॉलो केला तर 100% रिझल्ट निघतो. आणि मेजर प्रॉब्लेम काय होतं की स्टुडंट्स प्रिलिम्सचा अभ्यास त्यालाच मेन्सचा अभ्यास समजतात, पण प्रिलिम्स आणि मेन्स कम्प्लिटली डिफरंट. तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं असेल तर पार्लमेंट हा चॅप्टर आपण प्रिलिम्स साठी वाचतो, तर त्यात आपण काय बघतो की MPs कसे सिलेक्ट होतात, काय प्रोसेस असते, व्हॉट इज अ एलिजिबल क्रायटेरिया. मेन्स मध्ये जेव्हा आपण पार्लमेंट वाचतो किंवा त्याचा अभ्यास करतो, तर तेव्हा अनालिसिस वर जास्त भर असतो. टू टेल यू इन डिटेल्स अबाउट की मेन्स मध्ये क्वेश्चन हा येऊ शकतो की पार्लमेंटचं जे फंक्शनिंग आहे का कमी होत आहे किंवा त्यात डिग्रेडेशन का आहे, या गोष्टीवर MPSC क्वेश्चन विचार. तर फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जर सर्व ऍस्पिरंटला लक्षात घ्यायचंय की प्रिलिम्स जे वाचलंय ते प्रिलिम्स ओरिएंटेड कंटेंट आहे. मेन्स इज कम्प्लिटली डिफरंट. मेन्स जर राईट प्रोसेस फॉलो केलं तर 100 दिवसात ही परीक्षा क्रॅक होऊ शकतात. आणि आमच्याकडे एक्झाम्पल आहे, मी तर UPSCचा एक्झाम्पल देतो. आमच्याकडे एक मुलगी होती, अब्दिजा गुप्ता, रँक 43. तिने प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये अभ्यास स्टार्ट केला UPSCचा. फक्त 90 दिवस होते आणि शी कुड क्रॅक इट. आणि यावर्षी आमच्याकडे एक स्टुडंट आहे ॲलन सॅबी म्हणून, त्यांनी पण प्रिलिम्स आणि मेन्स मध्येच अभ्यास चालू केला, त्याच ड्युरेशन मध्ये 90 दिवसातच, आणि दे कुड क्रॅक इट. तर मला असं वाटतं की जर तुमच्याकडे राईट प्रोसेस असेल तर यू कॅन डेफिनेटली क्रॅक MPSC मेन्स इन 100 डेज. 100 डेज. मग ती प्रोसेस काय आहे सर? म्हणजे आपण जर बघितलं तर ही कम्प्लीट मेन्सची प्रोसेस आहे, पूर्ण स्टेप बाय स्टेप एकदम बेसिक पासून आमच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे की कशी त्यांनी प्रिपरेशन केली. सो व्हॉट आय डू इज आय कॅन टेल यू द कम्प्लीट मेन्स प्रोसेस. जर हे प्रोसेस फॉलो केलं प्रत्येक स्टुडंटनी, दे कॅन डेफिनेटली गेट अ रँक, ही माझी गॅरंटी आहे. प्रोसेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, द फर्स्ट थिंग यू हॅव टू रिमेंबर इज, खूप सारे स्टुडंट्स ही फर्स्ट प्रोसेस मिस करतात. दॅट इज जे सिलेबस आहे आपलं, जे MPSCचं सिलेबस आहे, एव्हरी स्टुडंट हॅज टू अंडरस्टँड. त्यांना सिलेबसचे प्रत्येक टर्म त्यांना अंडरस्टँड करायचे, त्याचं मिनिंग एनग्रेन करायचंय. कारण जर GS2चं सिलेबस बघितलं आपलं पॉलिटीचं, तर त्या टर्म्स आहेत जसे प्रेशर ग्रुप आहे, SHG आहे, तर खूप साऱ्या मुलांना ते मिनिंगच नाही माहिती आहे. अच्छा. अनटिल यू नो द मिनिंग, तो त्यानंतरच तुमचं प्रिपरेशन स्टार्ट होईल. तर आम्ही सगळ्या स्टुडंटचं हे सांगतो, फर्स्ट गोष्ट त्यांनी करायची की सिलेबस जे आहे आपल्या A4 पेपरवर तुम्हाला सिलेबसचे पॉइंट्स लिहायचे आणि त्यासोबत त्याचं मिनिंग लिहायचं. ह्याची ही एक्सरसाइज तुम्हाला 1 ते 2 दिवस जे स्टार्टिंगचं आहे त्यात ही करायची आहे की तुम्हाला सिलेबसचं प्रत्येक पॉइंट आहे ते लक्षात राहिलं पाहिजे. आणि ह्याचं बेनिफिट सर सांगतील एसेच्या वेळेस की एसे मध्ये पण जे सिलेबस आहे ते काय इम्पॉर्टंट आहे. जेव्हा सर एसे आणि एथिक्स सांगतील तेव्हा ते त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगतील. बट इम्पॉर्टंट काय आहे, जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार, तुमचा आन्सर मल्टी डायमेन्शन पाहिजे. मल्टी डायमेन्शन मध्ये म्हणजे काय, तुम्हाला प्रत्येक पेपर सोबत तुम्हाला लिंक करता आलं पाहिजे. हे कधी होणार, जेव्हा तुम्हाला सिलेबस तोंड पाठ आहे,
तर इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला सिलेबस तोंडपाठ पाहिजे, प्लस त्याचा मिनिंग पण माहित पाहिजे. की जर उद्या कोणी विचारलं तुम्हाला की एम्पथी म्हणजे काय, सहानुभूती म्हणजे काय, हे तुम्हाला क्लिअरली सांगता आलं पाहिजे. तर फर्स्ट 2 days ऑफ द मेन्स प्रिपरेशन मी सगळ्यांना ही एक्सरसाइज सांगतो की सिलेबसचे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे A4 शीट्सवर, सिलेबस लक्षात ठेवायचा आहे आणि मिनिंग एनग्रेन करायचंय. एनग्रेन म्हणजे काय, कोणी आज तुम्हाला विचारलं 1+1 म्हणजे किती होतं, तर ऑटोमॅटिकली तुमचा आन्सर झोपेतून जरी उठवलं तर तुम्हाला 2 येतं. तेवढी ती जी मिनिंग आहे त्या प्रत्येक टर्मचं तेवढं डोक्यात गेलं पाहिजे की यार कोणी विचारलं की सेल्फ हेल्प ग्रुप काय आहे, प्रेशर ग्रुप काय आहे, सोशलिझम काय आहे, कॅपिटलिझम काय आहे, प्रत्येक टर्म तुम्हाला एनग्रेन झालं पाहिजे. द फर्स्ट प्रोसेस इज अंडरस्टँडिंग द सिलेबस अँड रिमेंबरिंग इट अँड गोइंग इन टू द मिनिंग ऑफ द टर्म्स. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण हे जर केलं, ह्याचा फायदा कुठं होणार आहे, एक तर जेव्हा तुम्ही पॉईंट्स रिकलेक्ट करणार, पॉईंट्स बिल्ड करणार, जेव्हा क्वेश्चन्सला मल्टी डायमेन्शनल तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह द्यायचा आहे, ह्याचा बेनिफिट होईल. करंट अफेअर्सचे कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, कसं करणार आहे, ह्याच्या थ्रू आपल्याला कळेल. मोर ओव्हर आता जे अजित पवार जी त्यांचं ऍक्शन झालं, तर त्यानंतर क्वेश्चन एव्हिएशन सेक्टरमध्ये येऊ शकतोय की यार इन्फ्रास्ट्रक्चर एक पार्ट एव्हिएशन सेक्टरचा. तर आपल्याला त्या दृष्टिकोनाने माहित पाहिजे की यार हा जो ऍक्सिडेंट झाला त्याच्या दृष्टिकोनाने काय प्रश्न युपीएससी विचारू शकतो आणि ते कुठं लिंक्ड आहे सिलेबस. तर ते कुठं लिंक्ड आहे, GS3 मध्ये जो इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिक आहे, एव्हिएशन एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर त्यावर युपीएससी विचारू शकतो. तर हे कधी करणार, जेव्हा आपल्याला सिलेबस तोंडपाठ, तो सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे सिलेबस. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आता की जेव्हा आपण स्टुडंट्स प्रिपेअर करतात, मी असं बघितलंय की प्रत्येक युपीएससी जर टॉपर असतो ना, 1000 टॉपर असतात, 1000 टॉपर मधून 1000 मुलं, त्यांचं एकच गोष्ट कॉमन आहे, त्यांचं डिस्ट्रिक्ट डिफरंट आहे, क्वालिफिकेशन डिफरंट आहे, ऑप्शनल डिफरंट आहे, बॅकग्राऊंड डिफरंट आहे, बट एक गोष्ट कॉमन आहे. सगळ्या टॉपरचा तुम्ही इंटरव्ह्यू बघा, ते काय म्हणतात की स्वतःचे हँड रिटन नोट्स खूप महत्वाचे आहेत. तर आय वुड लाईक टू टेल यू की हँड रिटन नोट्स शिवाय तुम्ही मेन्स क्वालिफाईच नाही करू शकत. बरोबर. तर अल्टिमेटली आपल्याला काय करायचं, एक्झाम मध्ये लिहायचं, हो आणि कमी टाइम मध्ये लिहायचं. बरोबर. सेकंडली तुमचे नोट्स खूप कन्साइज पाहिजे, कारण मेन्सच्या वेळेस तुम्हाला मल्टिपल टाइम्स रिवाइज करायचं. तर प्रत्येक टॉपिक जे सिलेबस मध्ये लिहिलं त्याचे स्वतःचे नोट्स पाहिजे. आता खूप सारे जण म्हणतात सर आम्ही तर मार्केटमधून पीडीएफ भेटलंय, ChatGPT थ्रू नोट्स भेटतात, तर ते आम्ही वाचून घेऊ. आय वुड लाईक टू टेल यू, जेव्हा तुम्ही पीडीएफ वाचतात, व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड इज, जेव्हा तुम्ही पीडीएफ वाचतात तर ते किती पर्सेंट तुमच्या ब्रेन मध्ये जातं, हे फक्त 10%. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचे नोट्स बनवतात, हे जे पर्सेंटेज आहे हे 60-70% जात. कारण हे तर ऍक्टिव्ह लर्निंग आहे, तर पॅसिव्ह लर्निंग. ओके. तर इम्पॉर्टंट काय आहे की प्रत्येक स्टुडंटनी स्वतःचे नोट्स बनवणं गरजेचं आहे. ते हेल्प घेऊ शकतात कोणत्या क्लासेसच्या नोट्सच्या, टॉपर्सच्या नोट्सच्या, पण अल्टिमेटली नोट्स बनवणं ही सेकंड स्टेप आहे. तर फर्स्ट स्टेप आम्ही जसं म्हणलो सिलेबस, सेकंड इज नोट्स, अँड थर्ड येतं आन्सर रायटिंग शिकणं, आन्सर रायटिंग स्ट्रक्चरिंग शिकणं, ही थर्ड स्टेप आहे. आन्सर रायटिंग स्ट्रक्चरिंग मध्ये द बेस्ट वे टू लर्न आन्सर रायटिंग स्ट्रक्चरिंग इज गोइंग थ्रू द टॉपर्स कॉपीज. मला असं वाटतं की जे युपीएससीचे टॉपर्स आहेत त्यांचे टॉपर्स कॉपीज बघितलं की ती आन्सर रायटिंग कसं करतात, ते एक इम्पॉर्टंट वे. आणि सर तुम्ही पण एक सेशन स्पेशली घेऊ शकतात अबाउट आन्सर रायटिंग स्ट्रक्चरिंग, आणि विल ट्राय की आम्ही दोघं मिळून आन्सर रायटिंग एक्झॅक्टली कशी करायची, काय टॉपर्स करतात, कसे त्यांना चांगले मार्क्स भेटतात, त्यावर आम्ही स्पेशल सेशन घेऊ शकतो. तर सेकंड इम्पॉर्टंट इज आन्सर रायटिंग स्ट्रक्चरिंग करणं. त्यानंतर येतं डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. जे तुम्ही नोट्स बनवलाय, जे तुम्ही आन्सर रायटिंग शिकलाय, त्याची प्रॅक्टिस पण करावं लागेल. आणि त्याच्यानंतर येतात टेस्ट सिरीज. खूप सारे जण काय करतात, ते फक्त कधी कधी डेली आन्सर रायटिंगच करतात किंवा नोट्सच वाचत बसतात. तर त्यांना ही पूर्ण प्रोसेस करायची आहे. पूर्ण प्रोसेस म्हणजे काय की सिलेबस लर्न झालं पाहिजे, नोट्स झाले पाहिजे, स्ट्रक्चरिंग शिकली पाहिजे, त्यानंतर डेली प्रॅक्टिस केली पाहिजे, अँड ह्याच्यासोबत टेस्ट. जर ही पूर्ण प्रोसेस फॉलो केली तर मेन्स मध्ये 100% काय होणार, तुम्हाला रिझल्ट भेटणार. आणि त्यातल्या त्यात 2 इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, दॅट इज GS4 अँड SA. मला असं वाटतं हे खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. हे डिसाईड करतात तुमचा रँक, तुमचं सिलेक्शन, सगळं. हे 2 सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण GS1, 2, 3 मध्ये काय कंटेंट सगळ्यांना माहित आहे, इझी आहे, पण GS4 मध्ये अंडरस्टँडिंग अँड SA मध्ये क्रिएटिव्हिटी हे आणण्यासाठी स्पेशल आपल्याला एफर्ट्स टाकण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आय वुड लाईक भूषण सर टू टेल यू अबाउट दीज 2 सब्जेक्ट, कारण त्यांचं एक्सपर्टीज आहे या 2 सब्जेक्टवर. GS4 दॅट इज इथिक्स, अँड SA वर त्याची खूप एक्सपर्टीज आहे. तर मला असं म्हणायचंय की लेट्स हिअर फ्रॉम भूषण सर. आय विल टेल यू अबाउट GS3 मध्ये कसे नोट्स बनवायचे, मी ह्याच्यानंतर सांगेन तुम्हाला. पण GS4 आणि SA मध्ये मला वाटतं भूषण सरांनी सांगितलं पाहिजे, सो दॅट स्टुडंट्स गेट इनपुट की जर ते स्टार्टिंगला GS4 ने स्टार्ट करतायत
तर खूप सारे जण मला विचारतात सर कोणत्या सब्जेक्टची स्टार्ट करायला पाहिजे. तर आय वुड से द गुड वे टू स्टार्ट इज आयदर GS3 किंवा GS4 नी स्टार्ट करू शकतात. मग GS4 आणि GS1 कडे तुम्ही शिफ्ट होऊ शकतात. तर GS4चं स्ट्रॅटेजी आणि SA ची स्ट्रॅटेजी सर डिस्कस करतील. बिलकुल मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे की GS4 आणि SA आणि तुम्ही जर का बघितलं असेल तर ह्या दोन्हींचा जो अभ्यास आहे तो सायमल्टेनियस सोबत होऊ शकतो. मेन काय की या दोन्ही गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. आपल्याला माहिती आहे की मेनली जर आपण इथिक्स सब्जेक्ट बघितला तर इथिक्स सब्जेक्टमध्ये सगळ्यात पहिले जर थिअरीज आहेत त्या रिलेटेड करतात फिलॉसॉफी सोबत, बरोबर आहे. फिलॉसॉफी ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट इथिक्स मध्ये येतो सब्जेक्ट ज्याचा यूज आहे तो आहे सायकोलॉजी, कारण तुम्हाला माहिती आहे ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड हे जे काही टॉपिक्स आहेत आपले, इमोशनल इंटेलिजन्स, दिस ऑल आर रिलेटेड विथ द सायकोलॉजी. आणि थर्ड द ऍडमिनिस्ट्रेशन, जसं आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा जो काही पार्ट ज्यामध्ये गव्हर्नन्स आलं, प्रोबिटी इन द गव्हर्नमेंट आलं, हा सगळा पार्ट जो आहे तो आहे. पण यात मेजर रोल जर तुम्हाला थ्योरी डेव्हलप करायची तो आहे फिलॉसॉफीचा. आणि युपीएससीच्या एसे मध्ये पण आपण बघत आहोत, कारण आपल्याकडे सध्या रेफरन्स युपीएससीच्या एसेच आहे. एकच पेपर झाला एमपीचा एसे, त्याच्यातही युपीएससीचा पॅटर्न विचारतो. तसे जवळपास एसे आलेले आहेत. जवळपास अर्धे एसे जे होते ते फिलॉसॉफिकल होते आणि अर्धे जे होते ते जनरल टॉपिक वरती होते. ओके, तर आपल्याला तुम्ही सायमल्टेनियसली दोघांचाही अभ्यास जो आहे तो सोबत करू शकता. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की जसं तुम्ही सुरुवात जेव्हा करताय तर एसे आणि एथिक्स जे आहे तर तुम्ही असा शेड्यूल ठेवा की आठवड्यातनं 4 दिवस तुम्ही एथिक्स देखला करणार. 1-2 तासाचा कालावधी सफिशियंट आहे. आणि जे दोन दिवस जे आहेत ते फक्त एसे करणार. एसे असं नाही की तुम्ही एकासोबत घेतलं एका आठवड्यात सगळे एसे कंप्लीट झाले, तसे एसे डेव्हलप होत नाही, कारण हा क्रिएटिव्हिटीचा पार्ट आहे. आणि क्रिएटिव्हिटी जी आहे ती स्टेप बाय स्टेप डेव्हलप होत जाते. म्हणजे पायरी ज्याचं पण चढतो ना, तर असं होणार नाही तुम्हाला की एका दिवसात तुमची डायरेक्ट आन्सर, कारण हा लिखाणाचा पार्ट आहे. या लिखाणामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. तुमची भाषिक क्षमता जी डेव्हलप होते ती डेव्हलप होण्यासाठी एक कालावधी, एक वेळ तुम्हाला द्यावा लागतो. एक कॉम्प्रेशन तुमचं डेव्हलप झालं पाहिजे. आणि म्हणून एसे साठी तुम्ही असं नका करू की भाई, किंवा काही विद्यार्थी काय करतात एकदम सुरुवातीला एसे घेतात. किंवा युपीएससी मध्ये कसं आहे की सगळ्यात निगेटेड पार्ट आहे एसे, पण हा 250 मार्कांचा पार्ट आहे. आणि मी चॅलेंज करतो मित्रांनो, टॉप 100 लोकांच्या मार्क्सची बघा टॉप 100 आणि टॉप 500 मध्ये जर आपण बघितलं तर यांचा मार्कांमध्ये जीएसच्या याच्यात काही जास्त फरक नसतो. एसे आणि त्यानंतर सेकंड काय इथिक्स, बरोबर आहे. भूषण सर तुम्ही जे म्हणले ना हा. माझ्यासोबत पण झालंय. माझं अच्छा. सिलेक्शन 571 रँक होतं माझं आणि मला ओके. एसे मध्ये फक्त 100 मार्क होते. जर मला अच्छा. 120 असते तर आय वुड हॅव बीन इन टॉप 200. टॉप 100. तर अच्छा. स्टुडंट्सला ते सांगायचंय की एसे किती महत्वाचा आहे इज बिकॉज दॅट डिसाइड्स तुमचं रँक आल्यानंतर की तुमचा सर्व्हिस कोणची भेटणार आहे. बरोबर. आणि युपीएससी मध्ये तर ते कॅडर पण डिसाईड करतात आणि एमपीएससी मध्ये तर तुमची सर्व्हिस महत्वाची आहे. महत्वाची आहे, बरोबर. तर इम्पॉर्टंट आहे की एसे ला आपल्याला निग्लेक्ट नाही करायचं जसं सर सांगतायत. हो. आता म्हणून विद्यार्थी एकतर काय करतात की निग्लेक्टेड पार्ट आणि एकदम शेवटचे 2 आठवड्यामध्ये एसे करायचं, 1 आठवड्यामध्ये एसे करायचं, आता पहिले जीएस करायचं. अरे तुम्ही इथे लक्षात घ्या मित्रांनो, मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की GS1 जर आपण बघितला मित्रांनो, कुठलाही जीएसचा पेपर बघा, GS1 जर आपण बघितला त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट आहेत तुमचे. पहिला येतो कुठला तुमचा, तर पहिला टॉपिक आहे तुमचा हिस्ट्री, बरोबर आहे, मॉडर्न हिस्ट्री आहे. त्यानंतर सेकंड आहे आर्ट अँड कल्चर आहे. त्यानंतर जिओग्राफी आहे. आणि त्यानंतर काय इंडियन सोसायटी आहे. जवळपास 4 टॉपिक इज इक्वल टू 250 मार्क आहे. हे 4 टॉपिक मिळवले. आता मग हिस्ट्री किती व्हास्ट आहे, इंडियन सोसायटी किती व्हास्ट आहे, त्यानंतर आर्ट अँड कल्चर एक प्रॉपर सब्जेक्ट आहे. हे 4 सब्जेक्ट मिळून कुठे तुमचे किती मार्क म्हणतात, 250 मार्क. आणि एकटा एसे कॅरीज 250 मार्क. सर तुम्ही जे म्हणले ते एकदम बरोबर आहे. म्हणजे स्टुडंट्स आणि व्हॉट आम्ही जे ऑब्झर्व केलंय की त्याला ॲडिक्वेट इम्पॉर्टन्स नाही. आपण बरोबर. 30 दिवस देतो एखाद्या सब्जेक्टला वाचायसाठी, ज्याचा 250 मार्क्स आहे. बरोबर. 3 दिवस पण द्यायला तयार नाही एसे. एसेला तर प्रॉब्लेम आहे की जर तुम्ही राईट इनपुट टाकले राईट डायरेक्शन मध्ये तर एसे मध्ये खूप फास्ट नंबर वाढू शकतात. तुमचे जे डिफरन्स आहे ना, जर कोणाला Difference. कमी मार्क्स आहे तर ते इझिली वाढू शकतात. त्याला एक मेंटरशिप किंवा गायडन्स खूप आवश्यक आहे. एसेला कॅनॉट बी सेल्फ टॉट. मला असं वाटतं एक एक्सटर्नल मेंटर खूप आवश्यक आहे. हा. आणि माझं असं म्हणणं म्हणून तुम्ही आता सुरुवातीपासूनच जास्त नकोय, आठवड्यात 2 दिवस 2-2 तास, 2 दिवस 2 किंवा 3 तास एवढाच वेळ द्या. आणि पहिला 1 महिना फक्त बघा, एसेचे 3 पार्ट्स असतात. एक काय असतं, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो मित्रांनो की आपण जर जेवण करतो ना, तर जो जेवणाची प्रोसेस म्हणजे एसेची प्रोसेस आहे. म्हणजे आपण एखाद्या हॉटेलला जेवायला जातो तर सगळ्यात पहिला आपण काय मागवतो, स्टार्टर सूप मागवू आपण. तर स्टार्टर सूप आपल्याला एक अशी फील देतो त्याच्यामध्ये, जेवणाची त्याची एक हे करतो. सेम तसं तुमचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे. मी इंट्रोडक्शनचे प्रकार सांगितले होते, त्याचे कसे कसे अॅनेक्डोट्स वापरायचे वगैरे आपले एसेचे लेक्चर्स युट्यूबला अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. आणि आपण यंदा तर मी या नवीन बॅचमध्ये 50 एक तुमचे विविध प्रकारचे अॅनेक्डोट्स घेणार आहे त्याच्यामध्ये, की कशा प्रकारचे जे आहे ते तसं वाटवायचे. नंतर तुमचं मेन जेवण म्हणजे तुमची बॉडी आहे, बरोबर आहे. तुमचं मेन जेवण म्हणजे तुमची बॉडी असते. आणि एंडला आपण जे काही डेझर्ट्स खातो, बरोबर आहे, शेवटी डेझर्ट की आईस्क्रीम खातो त्यातनं आपल्याला एकदम प्रफुल्लता येते. तर ती म्हणजे तुमचं कन्क्लुजन, तसं तुमचं कन्क्लुजन असलं पाहिजे. तर याच्यात ते 3 स्टेप्स आहेत, त्याच्या पद्धती कशा आहेत त्याच्यावरती वर्क करता. मी म्हणतो पहिला 1 महिना फक्त इंट्रोडक्शन वरती वर्क करा तुम्ही, बरोबर आहे. आपल्याला 3 महिने आहेत, 90 दिवस. तर पहिला 1 महिन्यात म्हणजे 1 महिना म्हणजे 1 महिन्यात 2-2 दिवस. म्हणजे तुम्ही जर बघितलं पहिले तुमचे 2-2 तासाचे 7-8 सेशन जर काय तर त्या फक्त इंट्रोडक्शन स्टार्टिंग कशी करायची. नंतर 1 महिन्यामध्ये
तुमचं फक्त बॉडी कशी डेव्हलप करायची कुठल्या पण याची, आणि नंतरचे जे हे आहेत त्याच्यामध्ये तर ते कन्क्लुजन कसे करायचे. आणि सोबत असं नाही की तुम्ही त्याच्यावरती वर्क करा किंवा 2 महिन्यामध्ये हे संपून घ्या त्याच्यामध्ये, आणि नंतर 1 महिना एसेचं काय करा, लिखाण करा. आणि असं पण विद्यार्थी काय करतात की पहिल्यापासून स्टार्टिंग करतात किंवा 1000 शब्द आहे 12 शब्द आहेत पहिल्यापासून ते 1000 शब्द 1200 शब्द आहे. अरे असं नका डेव्हलप करू तुम्ही, असं स्टेप बाय स्टेप करा. पहिले फक्त 200 शब्द लिहायची सवय करा. 200 शब्दात घ्या ना इंट्रोडक्शन 100 शब्दाचं, पण इंट्रोडक्शन लिहायची सवय करा. फक्त बॉडीज कशाला लिहायच्या विविध टॉपिकच्या त्या बघा. त्याच्यामध्ये अगेन अनेक विद्यार्थ्यांना चुकीचा भ्रम एसेमध्ये काय आहे की भाई फिलॉसॉफिकल एसेस जो असतो तर तो फिलॉसॉफिकलच येतो, पण असं नाहीये. खूपदा काय आहे ना, असे मोठे मोठे वर्ड मध्ये असतात, बरोबर आहे. फक्त मोठी लाईन आली म्हणजे तो एसे फिलॉसॉफिकल होत नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आता जर आपण बघितलं तर प्रयत्नांती परमेश्वर वगैरे याच्यामध्ये तुम्ही फिलॉसॉफिकल अप्रोच पेस्टल अप्रोचची जोड देऊ शकता, पण तुमचे जनरल एसे पण येतात. आता जर बघितलं होतं तर यांना मध्ये आला होता की आपलं डेव्हलपमेंट और इन्व्हायरमेंट, बरोबर आहे, याच्याबद्दल जो काही वाद आहे तो कसा आहे, तर तो काही फिलॉसॉफिकल एसे नव्हता, फक्त तो मोठ्या स्टेटमेंटमध्ये देऊन दिलेला असतो त्याच्यामध्ये. तर तुम्हाला दोन्ही अँगल्सनी त्याची तयारी करायची असते त्याच्यामध्ये. तर माझं हेच म्हणणं आहे की एसे निग्लेक्ट करू नका. त्यानंतर इथिक्स बद्दल जर बोलायचं झालं तर इथिक्समध्ये मी तुम्हाला सांगतो की तुमच्या सगळ्यात पहिले सुरुवातीमध्ये काय करा, तुमचे जे व्हॅल्यूज आहेत त्यामध्ये डिविड डेफिनेशन आहे. जसं म्हटलं की सिलेबसचा पार्ट आहे, तुम्ही सिलेबस इथे एथिक्स वाचा. तुम्ही जर इथिक्सचा सिलेबस वाचला तुमचा 70% तिथं संपून जातो इथिक्स. कारण तरी प्रत्येक टर्म त्यांनी स्पेसिफिकली आयवण दिलेली आहे, त्याच्यावरतीच मेनली काय प्रश्न येतात. समजा एक शब्दाला इंटिग्रिटी, मग आता इंटिग्रिटी हा शब्द आहे, सचोटी याला पण म्हणतो इंटिग्रिटी, बरोबर आहे. तर आता इंटिग्रिटी पहिले काय करा, मी म्हणतो की तुम्ही काय करा 30-40 जे की वर्ड्स आहेत कीवर्ड्स, बरं आहे, तसे तर 100 पेक्षा कीवर्ड होती, पण ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकते जे सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत आणि ते सिलेबस तुम्हाला सापडतात. इंटिग्रिटी आहे, त्यानंतर काय क्लासेस ऑफ कॉन्सायन्स आहे, त्याच्यामध्ये टॉलरन्स आहे, अगेन ऑनेस्टी आहे, इम्पॅथी सिम्पॅथी कंपॅशन ह्या टर्म्स आहेत, मिनिंग अकाउंटेबिलिटी आहे, म्हणजे त्याचे मिनिंग स्टुडंट्सला माहित पाहिजेत. आता एखादी डेफिनेशन आहे तर ती कशा स्टेपमध्ये आपण हे करणार आहेत, तर सगळ्यात पहिले त्याची तुम्हाला डेफिनेशन लर्न पाहिजे. सगळ्यात पहिले त्याची काय करा, इंटिग्रिटी म्हणजे काय, इंटिग्रिटी डिफरंट डेफिनेशन, त्या 2-3 डेफिनेशन वेगवेगळे तयार करून ठेवा तुम्ही, बरोबर आहे. तर त्याचे काय करा, डेफिनेशन्स जी आहे तुमची व्याख्या ज्याला आपण म्हणतो ती व्याख्या तुमची रेडी पाहिजे 2-3 वेगळी. त्यातनं तुम्हाला कोणती इफेक्टिव्ह वाटते ती तुम्ही घेऊ शकता. जसं इंटिग्रिटी व्याख्या आपण फक्त इंटिग्रिटी इमानदार राहणे, पण तसं नाहीये. तुम्हाला एक प्रॉपर व्याख्याने जर ती कुणी आणखी केली असेल त्याच्याबद्दलची तर ती जास्त इफेक्टिव्ह राहते त्याच्यामध्ये इंटिग्रिटी बद्दल. त्यानंतर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, बरोबर आहे. तर व्हॉट आर द इंटिग्रिटी म्हणजे काय, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, म्हणजे त्याचे मूलभूत त्याचे हे कोणते, इंटिग्रिटी मध्ये म्हणजे काय काय कोणते पार्ट्स येतात, इंटिग्रिटी एखाद्या मध्ये कोणते आहेत ज्याच्यामध्ये, ओके, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत. त्यानंतर त्याचे इम्प्लिकेशन्स काय काय आहेत, बरोबर आहे. इम्प्लिकेशन्स म्हणजे काय काय की एखादा व्यक्ती इंटिग्रेट आहे तर त्याचा फायदा काय होतो, बरोबर. त्याचे ऍज अ गव्हर्नर. आणि मेनली आपल्या इथे आपण अधिकारी बनतोय तर गव्हर्नन्स मध्ये इंटिग्रिटीचा फायदा काय, लोकांचा विश्वास जिंकता येतो, बरोबर आहे. तुम्हाला लोकांचा लोकांचा आपली व्यवस्था जी आहे गव्हर्नन्स त्याच्यावर विश्वास वाढतो, त्यातनं लोकांना बेनिफिट होतं, करप्शन कमी होतं. इम्प्लिकेशन्स काय काय. त्यानंतर नेक्स्ट आहे त्याची एक्झाम्पल्स, ओके. इंटिग्रिटीचे आतापर्यंत आलेली जी काही उदाहरणं आहेत, ओके, किंवा अवतरणे म्हणजे कोट्स, एखादी कोट दिली असेल इंटिग्रिटी बद्दल, महात्मा गांधीचा तुम्ही कोट लिहू शकता इंटिग्रिटी बद्दल किंवा आणखी कुठल्या व्यक्तीचा कोट लिहू शकता त्याच्यामध्ये, ओके. उदाहरणं काय काय ती द्यायची आणि ती गोष्ट डेव्हलप कशी केली तुम्ही काय करू शकता, हाऊ टू डेव्हलप दॅट. शेवटी ती डेव्हलप जर करायची असेल ती कशी डेव्हलप केली पाहिजे, ओके. आणि त्यानंतर डेव्हलप केली असेल आणि एखादी शेवटला एक कन्क्लुडिंग लाईन्स 2 ते 3 ओळीमध्ये कन्क्लुडिंग लाईन. तर मी म्हणाल तुम्हाला की ह्या जे काही डेफिनेशन्स आहेत 25-30 ज्या काही तुमच्या सिलेबसमध्ये येतात, प्रत्येक टॉपिकचे जे काही हे आहे त्या अशा प्रकारे तुम्ही पूर्णतः ज्या स्टेप्स आहेत त्या पूर्ण प्रिपेअर करून ठेवा. ते 2 धडधड पाठ असले पाहिजेत. आता कुठली डेफिनेशन तुम्हाला 2 मार्काला येईल नाही तर 10 मार्काला येईल. 10 मार्काला येत असेल तर पूर्णतः हे लिहायचं आणि 2 मार्काला जर काही येत असेल, कारण 2 मार्कामध्ये पण एक बुलेट सब बुलेट्स असतो त्याच्यामध्ये, त्याच्यात फक्त तुमचे उदाहरण आलं पाहिजे, व्याख्या आली पाहिजे आणि तुमचा गव्हर्नन्स मध्ये उपयोग काय आहे त्या गोष्टीचा ते आलं पाहिजे फक्त, ओके. तर या अशा प्रकारे तुम्ही पहिले प्रिपेअर करून ठेवा. पहिले थ्योरेटिकल पार्ट प्रिपेअर करा. आणि तुम्हाला जर फिलॉसॉफिकल मध्ये इंटरेस्ट आहे, मी याच्यामध्ये म्हणतो की फिलॉसॉफिकल पहिले पार्ट करा. त्यानंतर मग आपला जो सेकंड पार्ट आहे, ओके, तो म्हणजे काय की केस स्टडीज, ओके. हा, तर पहिले म्हणजे थेरीमध्ये आपण फिलॉसॉफी, त्यानंतर आपलं जे हे आहेत सायकोलॉजिकल पार्ट जे इमोशनल इंटेलिजन्स, ऍटिट्यूड, ऍप्टिट्यूड, त्याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होतो विद्यार्थ्यांना, तो करा. त्यानंतर नेक्स्ट गव्हर्नन्सचा पार्ट करा आणि एकदा का गव्हर्नन्स अप्लिकेशन आहे सगळं, एकदा हे 3 स्टेप संपल्या की विद्यार्थी मित्रांनो नंतर या आपल्या केस स्टडीज वरती. आता तुम्ही हे पण लक्षात ठेवा की हा पूर्ण थेरी म्हणजे मित्रांनो 130 मार्क्स आहे, बरोबर आहे. 10 मार्काचे 13 प्रश्न आणि एकट्या केस स्टडी मध्ये किती मार्क्स आहेत, 120 मार्क्स आहेत. मी याच्या आधी पण बॅच घेतली होती मागच्या अटेम्प्टसाठी आणि मी फक्त 2 लेक्चर घेतले, 2 दिवस फक्त केस स्टडीज घेतल्या आणि त्यातनंच केस स्टडीज आलेले आणि 120 मार्क याला आहे. तर मित्रांनो हा सगळा थेरी म्हणजे तुमचा फक्त अर्धा पार्ट आहे आणि अर्धा पार्ट म्हणजे तुमचं काय आहे, केस स्टडीज आहे. तर केस स्टडीज मी म्हणेल तुम्हाला की एकदा पहिले तुम्ही थेरिटिकल पार्ट संपून घ्या, कारण या सगळ्यांचं अप्लिकेशन तुम्हाला केस स्टडीमध्ये करता येतं. आता जनरल केस स्टडीज कसे डिसिजन मेकिंग आपण काही लिहू शकतो, पण तुमच्या याच्यामध्ये केस स्टडीमध्ये त्या कीवर्ड्स उतरले पाहिजेत. तुम्ही एक इथिक्सचे स्टुडंट आहात, बरोबर, हे तिथं माहिती पडलं पाहिजे, बरोबर. ऑफ थेरी नॉलेज
into practicality Practically. is आपलं केस स्टडी. केस स्टडी जे तुम्ही इथं शिकलेत, जे फिलॉसॉफी शिकले, जे व्हॅल्यू शिकले, दॅट हॅज टू बी इम्प्लिमेंटेड इन द केस स्टडी. हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा. आपल्याला जनरलिस्टिक आन्सर नाही लिहायचंय, आपल्याला इथिकल आन्सर लिहायचंय. यू बरोबर. हॅव टू गिव्ह इथिकल रिझन्स वाय यू आर टेकिंग दॅट डिसिजन. तुम्ही का ते डिसिजन घेताय, त्या मागचे रिझन्स आहे ते इथिकल रिझन्स पाहिजे. आपल्याला फिलॉसॉफीज माहित पाहिजे आणि आपल्याला जे व्हॅल्यूज आहे, फिलॉसॉफीज, व्हॅल्यूज प्लस जे गव्हर्नन्सचा पार्ट आहे, त्याला तिघी गोष्टींना इंटिग्रेट करून आपल्याला केस स्टडीज लिहिणं आवश्यक आहे. लिहिणं आवश्यक आहे. आणि केस स्टडी लिहिताना मित्रांनो डेली डे लाईफच्या रेफरन्सेस तुम्ही द्या. विविध जजमेंट असतील, काही कोर्टाचे आलेले असतील त्याचे जजमेंट, की आपल्या डे टू डे लाईफमध्ये काय आहे, आपण एखादं पुस्तक वाचत असतो त्याच्यामध्ये ओके, त्याचं तुम्ही वाचताना आपल्याला काही काही स्टोरीज सापडतात डे टू डे लाईफमध्ये आपल्या या गोष्टी येतात, तर त्याच्यामध्ये तुमच्या त्यात दिसल्या पाहिजेत. हे असं कुणी एखाद्या क्लासमध्ये लिहून दिलेलं आणि तेच उत्तर पाठलं आणि तेच मांडलं तसं वाटलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर 20-25% इनपुट तुमच्याकडनं सुद्धा तो दिसला पाहिजे. डेली लाईफचे एक्झाम्पल्स ऍड झाले पाहिजे. ओके. तर अशा प्रकारे आपली ही प्रोसिजर राहिली पाहिजे. म्हणजे सुरुवातच जीएस आणि एस म्हणजे मी काय करा, जीएस आणि तुम्ही जो एक स्लॉट दिवसातला ठेवता, तर मी म्हणतो रोज 2 तास पुढचे 3 महिने ठेवा इथिक्स आणि एस साठी. बरोबर आहे. फक्त 2 तास जास्त मागते. बाकी तुमच्याकडे 8 तास आहेत, त्याच्यात तुम्ही ऑप्शनल करा. बाकी कुठला जीएस करायचा असेल तो करा. तर मला वाटतं आता मी माझ्याकडे सांगितलंय सर, आता तुमच्याकडे हे आहे की जीएस3 जो फार महत्वाचा आहे. जीएस3 खूप कमी मार्क येतात, तर जीएस3 सुरुवात केली पाहिजे. आणि थोडा इंटरेस्टिंग पार्ट सुद्धा आहे, कारण त्यात इकॉनॉमी आहे, डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट आहेत. तर तिथं सुरुवात कशी केली पाहिजे, तुमच्या नोट्स असतील, मुलांनी नोट्स कशा बनवल्या पाहिजेत ते पूर्ण. आणि सायन्स सुद्धा फार महत्वपूर्ण. विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीची माहिती नाही. आमचे विद्यार्थी एमपीएससी जनरल सायन्स करतात, पण त्यांना टेक्नॉलॉजी जमत नाही, तर त्याला पण काय काय पॉईंट्स केले पाहिजेत. व्हॉट विल डू इज की मी एक पीडीएफ इथं अपलोड करेल. आय ट्राय टू शो की तुमचे नोट्स कसे पाहिजे. दिस आर नोट्स ऑफ वन ऑफ आवर स्टुडंट जे युपीएससी करत होती, मराठीतून करत होती, तर तिचे नोट्स दाखवतो. आणि ते एक रेफरन्स नोट्स असतील ज्या बेसिसवर तुम्हाला स्वतःचे जीएससीचे नोट्स तुम्ही काढले पाहिजे. आणि बेस्ड ऑन दॅट प्रत्येक टॉपिक तुमचा प्रिपेअर झाला पाहिजे, सो दॅट तुमचं जो नोट्स आहेत, तुमचे जे नोट्स आहेत तेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये पाहिजे. असं नाही की तुम्ही पॅराग्राफमध्ये नोट्स काढतायत. खूप सारे जण ते मिस्टेक करतात. तर या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली नोट्स कसे काढायचे. तर विल हॅव दॅट वन पीडीएफ हिअर अँड आय ट्राय टू टेल यू सर. सर याच्या आधी आणि मला याच्यात ही अपेक्षित आहे की उत्तर जे पॉईंट फॉरवर्ड मध्ये लिहायचं की पॅराग्राफ मध्ये लिहायचं, हे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांना पहिल्यांदा लिहित आहे, तर पॉईंट फॉरवर्ड असं प्रिफर करतात, चढ पॉईंट फॉरवर्ड लिहिलं पाहिजे. थोडं तेही आम्हाला सांगा. तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला. खूप सारे जण कन्फ्युज असतात. आय वुड लाईक टू टेल यू, जेवढे पण टॉपर्सच्या कॉपीज मी अनालाइज केलेत, तर वन थिंग इज कॉमन की ते जीएसचे आन्सर्स पॉईंट वाईज मध्येच लिहितात. इथिक्स मध्ये थोडं पॅराग्राफ येऊ शकतात. एसे तर पॅराग्राफ मध्येच लिहायचं आहे, पॉईंट्स मध्ये नाही लिहायचं आहे. इम्पॉर्टंट आहे जीएस 1, 2, 3 अँड पार्ट ऑफ GS4 हॅज टू बी रिटर्न इन पॉईंट्स. आता पॉईंट्स मध्ये काय, तर इट इज व्हेरी इझी फॉर द एक्झामिनर टू चेक. त्यांना चेक करायला खूप इझी जातं आन्सर्स. पॅराग्राफ मध्ये त्याला फाइंड करायचं आन्सर, पण आन्सर रायटिंग जर तुमचे आन्सर जर पॉईंट फॉर्मॅटमध्ये त्याला क्लिअरली दिसेल. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे की पॉईंट्स खूप मोठे नाही पाहिजे. खूपदा मी काय बघतोय की एकच पॉईंट 3-4 लाईनीचं आहे, असं नाही करायचंय. आपल्याला मॅक्सिमम पॉईंट आपला 1 लाईन किंवा 2 लाईन किंवा 1.5 लाईन पर्यंतच आपला काय पॉईंट राहायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे ते जेव्हा आपण पॉईंट लिहितो, तर जे कीवर्ड आहे, तर कीवर्डला हायलाईट करणं खूप आवश्यक आहे. कीवर्डला हायलाईट करणं खूप आवश्यकता आहे. तर बेसिकली जेव्हा आन्सर रायटिंग करतो, तर स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगतो की तुमचा पेपर कसा दिसला पाहिजे. हा तुमचा क्वेश्चन असतो. बेसिकली दिस इज द क्वेश्चन पार्ट. जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग स्टार्ट करताय, तुम्ही क्वेश्चन बघितला आहे, त्याचे 3 पार्ट्स तुम्ही डिसायफर केलेत की ही 3 गोष्ट या क्वेश्चन मध्ये विचारली. तर 3 गोष्ट कोणत्या आहेत, तर ह्या 3 क्वेश्चन मध्ये आधी फर्स्ट टू आयडेंटिफाय. जेव्हा तुम्ही क्वेश्चन वाचताय तर तुम्हाला कळलं की इथं विचारलंय की वाय इट इज इम्पॉर्टंट, इश्यूज काय, गव्हर्नमेंट मेजर्स काय, असे 3 प्रश्न असतील. पण जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग स्टार्ट करता, तर तुमचे इंट्रोडक्शन शुड बी 2 ते 3 लाईनीचं इंट्रोडक्शन पाहिजे. इट शुड नॉट बी मोर दॅन दॅट. त्यानंतर इफ द फर्स्ट थिंग व्हॉट दे हॅव आस्क्ड इज वाय इट इज इम्पॉर्टंट, तर त्याचं महत्व काय आहे, तर दिस हॅज टू बी रिटन इन अ बॉक्स. ते बॉक्समध्ये लिहायचं. त्यानंतर इट हॅज टू बी रिटन. हे 4 महत्व आहे या टॉपिकचे. इश्यूज किंवा या जे टॉपिक आपण बघतो त्याचे काय चॅलेंजेस आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, तर प्रॉब्लेम्स विचारले तर प्रॉब्लेम्स लिहिणार. मग 1, 2, 3, 4, 5, 6 आणि त्यानंतर नेक्स्ट पेजवर अगेन द थर्ड पॉइंट जे विचारलं आहे. द थर्ड पॉइंट वुड बी गव्हर्नमेंट काय करतायत, तर ह्याचे 1, 2, 3, 4, 5 पॉइंट आणि नंतर कन्क्लुजन अगेन 3 to 4 लाईन्सचं पाहिजे आहे. आता इथं कन्क्लुजन लिहिणं आवश्यक नाहीये, ते लिहायचं नाहीये. खूप सारे जण काय होतात, कन्क्लुजन आणि मग कन्क्लुजन लिहितात. यू नीड नॉट राईट कन्क्लुजन. तुमचं कन्क्लुजन शुड बी हिअर. आता कन्क्लुजन काय आहे, इट इज द समरी ऑफ युअर आन्सर. इट शुड
गिव्ह द ब्रॉड इम्पॉर्टन्स, 2 इम्पॉर्टंट इश्यूज आणि 2 गव्हर्नमेंटचे मेजर्स, हे कन्क्लुजन असतं. कन्क्लुजन इज द समरी ऑफ द एंटायर प्रोसेस. तर हे अशा पद्धतीने करणं आवश्यक आहे. तुमचा आन्सर असं दिसलं पाहिजे. हे इंट्रोडक्शन 3 लाईनीच्या किंवा 4 लाईनीच्या पेक्षा मोठं नाही पाहिजे. आता यापैकी हे जे आपण इम्पॉर्टन्स दिलं हे तर आपण तुम्ही छोटंसं एक फ्लो चार्ट ड्राफ्ट करू शकतात, किंवा जॉग्राफीच्या क्वेश्चन मध्ये तुमचा मॅप येऊ शकतोय, किंवा इथिक्स मध्ये जे डायग्राम्स आपण काढतो, तर टू सपोर्ट वन ऑफ दीज पॉइंट्स यू कॅन ड्रॉ दिस डायग्राम्स टू टेल द एक्झामिनर की जे मला नॉलेज आहे तुम्ही त्याला सिम्प्लिफाय करताय. तुम्ही एक्झामिनरला सांगताय की आय नो द कंटेंट इन अ कॉन्सेप्च्युअल फॉर्मॅट, डेप्थ मध्ये मला माहिती आहे, आणि तुम्ही काय करताय, एक्झामिनरचं काम सोपं करताय. तर दिस हॅज टू बी युअर जनरल आन्सर रायटिंग असं पाहिजे. 3 पॉइंट्स मध्ये लिहायचंय, हेडिंग्स द्यायच्यात, प्लस स्मॉल इंट्रो, स्मॉल कन्क्लुजन, आणि जे विचारलंय ते दिसलं पाहिजे. खूपदा काय करतात मुलं, 2 पेजेस भरून येतात पेपरमध्ये, पण त्यांचा आन्सर इज नॉट अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द क्वेश्चन. तर डिमांड ऑफ द क्वेश्चन आयडेंटिफाय करणं, त्याला प्रॉपर हेडिंग देऊन हे करणं, दॅट इज द करेक्ट फॉर्म ऑफ मेन्स आन्सर आयटम, किंवा हे पूर्ण ब्रॉड स्ट्रक्चरिंग आहे. आता इंट्रोडक्शनचे व्हेरियस टाइप्स आहे, कन्क्लुजनचे व्हेरियस टाइप्स आहे, डायग्राम्स व्हेरियस टाइप्स मध्ये तुम्ही ड्रॉ करू शकता. ते आपण फर्दर लेक्चर्स मध्ये आपण डिस्कस करू, पण दिस इज द ग्रॉस आयडिया विच वी आर ट्राइंग टू टेल. नाव आय ट्राय टू जीएसटी चे काही नोट्स दाखवतो, सो दॅट स्टुडंट्सला इझी जाईल. तर एक्झॅक्टली सर कसे नोट्स काढायचे, तर आपण एक पीडीएफ दाखवणार आहात. दिस आर नोट्स ऑफ वन ऑफ आवर स्टुडंट्स, जे मेन्सचे नोट्स आहेत. तर जेव्हा पण तुम्ही GS3चा किंवा कोणता पण टॉपिक घेत आहात, GS2, GS3 किंवा GS1 चे किंवा GS4 मध्ये, तर जो आपला GS3चा फर्स्ट टॉपिक आहे सर्वसमावेशक वृद्धी किंवा विकासवर आहे. तर इंट्रोडक्शन तुमचं किंवा नोट्स मध्ये अशा काही गोष्टी आल्या पाहिजे की जे तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता आन्सर मध्ये. तर इनिशियली जे MPSC चे पेपर येणार आहे ते सिम्पल येणार आहे, ते डेफिनेशन विचारते. तर यू शुड नो एक्झॅक्टली व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सर्वसमावेशक वृद्धी किंवा इन्क्लुसिव्ह ग्रोथचं काय डेफिनेशन पाहिजे. तर आम्ही जेव्हा डेफिनेशन देतो तर आम्ही ऑर्गनायझेशन कोट करतो, OECD काय म्हणतं, UNDP काय म्हणतंय, महात्मा गांधी सर्वोदय जे त्यांची संकल्पना आहे, हाऊ इट इज लिंक टू इन्क्लुसिव्ह ग्रोथ. तर ते तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे. हे पार्ट्स तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता. जर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन ऑफ द आन्सर इफ यू स्टार्ट विथ महात्मा गांधी, तर काय होणार, एक्झामिनरला करणार की यार हे जे अंडरस्टँडिंग खूप डीप आहे, त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत. तर इंट्रोडक्शन जे फर्स्ट पार्ट तुमच्या नोट्स असं पाहिजे की जे तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहिणार, आणि नोट्सच तुमच्या आन्सर रायटिंग फॉर्मॅट मध्ये पाहिजे. तर दीज आर फ्यू ऑफ द इंट्रोडक्शन्स विच यू कॅन यूज. त्यानंतर जेव्हा पण तुम्ही टॉपिक प्रिपेअर करताय, तर आधी आर्थिक वृद्धी किंवा इकॉनॉमिक ग्रोथवर आपण फोकस करत होतो. आता आम्ही फोकस करतोय सर्वसमावेशक वृद्धीवर फोकस करतोय. तर हे का करतो आहेत आणि हे करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपल्याला कौशल्यावर फोकस द्यायचंय, मानवी विकासवर फोकस द्यायचंय, सामाजिक भांडवल आहे, सोशल कॅपिटल आहे, तर सोशल सिक्युरिटी स्कीम्सवर फोकस देण्याची आवश्यकता आहे. दॅट इज एम्पॉवरमेंटवर लक्ष देण्याची गरज आहे. अँड अल्टिमेटली एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी जर वाढली तर आपल्याला काय करतं, ही जी आर्थिक वृद्धी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, प्रत्येक माणसांपर्यंत ही पोहोचली पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की फक्त अडाणी आणि अंबानीच अमीर होत आहेत. प्रत्येक जो माणूस आहे, जो गावात राहतोय, जो सर्वात गरीब माणूस आहे, त्याची पण वृद्धी झाली पाहिजे. हे म्हणजे काय, सर्वसमावेशक वृद्धी किंवा ग्रोथ आहे, किंवा इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणतो. हे जे काय आपले डायमेन्शन्स आहेत इन्क्लुसिव्ह ग्रोथचे, त्याच्यावर तुमचं डायग्राम्स आम्ही असे पद्धतीने तुझे सिम्पल डायग्राम्स आले पाहिजे, सो दॅट द एक्झामिनर कॅन नो की तुमची अंडरस्टँडिंग आहे, आणि तुम्ही सिम्पल डायग्राम्स युटिलाइज करू शकता तुमच्या आन्सर रायटिंग. त्यानंतर जेव्हा पण आपण म्हणतोय की आपल्याकडे सर्वसमावेशक वृद्धी आहे का नाही, त्याच्यासाठी तुम्हाला डेटा पॉइंट पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा आन्सर्स लिहितात तर त्यासोबत त्याला सपोर्ट करण्यासाठी डेटा पॉइंट्स खूप आवश्यक आहे. तर डेटा पॉइंट्स डिफरंट सोर्सेस मधून, की लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट किती आहे, HDI इंडेक्स किती आहे, ISDI इंडेक्स किती आहे. तर दिस शोज की जे तुम्ही म्हणतात की इन्क्लुसिव्ह ग्रोथ आहे, क्वेश्चन येऊ शकतंय की खरंच भारतात इन्क्लुसिव्ह ग्रोथ आहे का, किंवा आहे किंवा नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला दोन्ही साईड सांगावं लागतं. क्रिटिकल अनालिसिस जे म्हणतो आपण की दोन्ही साईड तुम्हाला सांगायचं. तर तुम्ही फक्त हे नाही सांगू शकत की नाही भारतात इन्क्लुसिव्ह ग्रोथ नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला सपोर्टिंग डेटा पॉइंट पाहिजे. प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला प्रोज अँड कॉन्सचे डेटा पॉइंट्स पाहिजे. तर दिस आर द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. नेक्स्ट इज आपल्याला अडथळे काय आहे, व्हॉट आर द बॅरियर्स. आपले जे सर्वसमावेशक वृद्धी आहे त्यासाठी का होत नाहीये. आपण इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये आपण इंडिया आता 6th लार्जेस्ट इकॉनॉमी, आधी 4th लार्जेस्ट झालतो, फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, पण इज इट रिचिंग द पुअरेस्ट पीपल, ते नाही होते. त्याच्या मागे प्रॉब्लेम काय, आपलं धोरणात्मक अपयश आहेत, आपलं स्ट्रक्चरल इश्यूज आहेत, इनइक्वालिटी आहे. तर तुमचे पॉइंट्स असे फॉर्मॅटमध्ये काय काय इश्यूज आहे हे तुम्हाला
सर्व गोष्टी पाहिजे. आपलं जे सामाजिक सेक्टरमध्ये जे खर्च आहे ते खूप कमी आहे. आपलं कृषी क्षेत्र त्याच्यात ग्रोथ एवढी नाही आहे. तर हे सगळे जे पॉइंट्स आहेत तुम्हाला पॉइंट्स पाहिजे. तर इश्यूज और चॅलेंजेस, द फर्स्ट पार्ट इज आपण बघितलं इंट्रोडक्शन बघितलं, सेकंड डेटा पॉइंट बघितलं, थर्ड आपण इश्यूज बघितले त्या टॉपिक रिलेटेड. नेक्स्ट इज आपण जेव्हा इन्क्लुसिव्ह ग्रोथ बघतोय तर त्याचं इन्क्लुसिव्ह ग्रोथ मुळे असमानता वाढते. इन्क्लुसिव्ह ग्रोथ नसल्यामुळे असमानता वाढते. तो असमानता म्हणजे काय, त्याचे कारण काय आहेत ते आपण बघितलं. आणि त्यानंतर जेव्हा आपण सोल्युशन देतो की गव्हर्नमेंट काय करते आहे टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ, हे बरोबर. नीती आयोगचे 4 पिलर्स आहेत विथ रिस्पेक्ट टू इन्क्लुसिव्ह ग्रोथ. तर हे तुम्हाला 4 पिलर्स माहित पाहिजे. सरकारचे उपाय पाहिजे. प्रत्येक गोष्ट जे आपण म्हणतोय की हाऊ वी कॅन एन्शॉर इन्क्लुसिव्ह ग्रोथ, तर गव्हर्नमेंटचे मेजर्स पाहिजे. आणि त्यानंतर समारोह और व्हॉट कॅन बी द कन्क्लुजन दॅट वी हॅव रिटन हिअर. आपण पंडित जवाहरलाल नेहरूचं आपण हे केलं. तर जेव्हा पण आपण नोट्स बनवतोय तर तुम्हाला एक इंट्रोडक्शन पाहिजे, त्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टन्स पाहिजे, सेकंडली तुम्हाला डेटा पॉइंट्स पाहिजे, डायग्राम्स पाहिजे, इश्यूज पाहिजे किंवा चॅलेंजेस पाहिजे, त्यानंतर गव्हर्नमेंट मेजर्स, वे फॉरवर्ड अँड कन्क्लुजन. आणि आम्ही काय करू शकतो, ह्या जे टॉपिकचे नोट्स वी कॅन शेअर विथ द स्टुडंट्स. आणि स्टुडंट्सचा आयडिया येईल की एक्झॅक्टली आन्सर रायटिंग कसं करायला पाहिजे किंवा नोट्स कसे बनवले पाहिजे. तर नोट्स असे बनवा की जे एक्झॅक्टली तुमचे आन्सर्स आहे ते एक ब्रॉड आन्सर आहे त्यात. बरोबर. किंवा युपीएससी विचारताना हेच विचारणार आहे की काय प्रॉब्लेम्स आहे इन्क्लुसिव्ह ग्रोथ बद्दल, का करायला पाहिजे. ते सगळे पॉईंट्स तुमच्या नोट्स मध्ये आले पाहिजे. तुमचे नोट्सच एक मोठा आन्सर पाहिजे. जर नोट्सच मोठा आन्सर झाले तर काय होईल की त्यातून 2-3 पॉईंट तुम्हाला उचलून आन्सर्स मध्ये लिहायचे. तर इम्पॉर्टंट काय, जेव्हा स्वतःच्या तुम्ही नोट्स बनवता तर यू आर एबल टू रिकलेक्ट इट. तुमची एक मेमरी बिल्ड होते, तुमचं एक ऍक्टिव्ह लर्निंग होतं. तर आम्ही स्टुडंटला हे सांगतो की तुमचे नोट्स हँड रिटन फॉर्मॅटमध्ये झाले पाहिजे. आता वन ऑफ द सोल्युशन, आता हे थोडं करंट अफेअर्स रिलेटेड टॉपिक आहे की इन्क्लुसिव्ह ग्रोथ कशी अचीव्ह करायला पाहिजे. तर गव्हर्नमेंट किंवा नीती आयोग काय विचार करताय की सगळ्यांना आपण काय करू, एक मूलभूत उत्पन्न आपण सगळ्यांना देऊ, सगळ्यांना एक बेसिक अमाऊंट ट्रान्सफर करू. बरोबर. जर आपण सर्व माणसांना, जे आपले सिटीजन्स आहेत त्यांना जर 7,000 रुपये महिना दिला तर काय होणार, त्यांचे जे बेसिक नीड्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू. बेसिकली पॉवर्टी एलिव्हेशन होतं. बरोबर. मग ह्याचे काय प्रोज आहे, काय कॉन्स आहे, का असं करायला पाहिजे, हे न्यूज मध्ये चालू आहे. आणि दिस इज सीन ॲज वन ऑफ द सोल्युशन्स टू एन्शॉर इन्क्लुसिव्ह ग्रोथ. सर्वसमावेशक ग्रोथ कधी होईल, जेव्हा आपण सर्व एक युनिव्हर्सल बेसिक इन्कम कुड बी वन ऑफ द सोल्युशन्स, जिथं गव्हर्नमेंट काम करत आहे. आपण बघतोय पीएम किसान योजना झाली, आपण लाडकी बहिणी योजना झाली. तर ह्याच्या थ्रू पण गव्हर्नमेंट काय करताय, डायरेक्ट पैसे देत आहे. तर असं एक प्लॅन चालू आहे की सर्वांनाच, प्रत्येक सिटीजनला आपण काय करू, एक मिनिमम अमाऊंट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये गेले पाहिजे. तर अशा फॉर्मॅटमध्ये स्टुडंटचे नोट्स झाले पाहिजे विथ रिस्पेक्ट टू मेन्स प्रिपरेशन. दुसरं मला विचारायचं होतं की जसं तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं की इतरांपेक्षा आपलं आन्सर कसं वेगळं असलं पाहिजे, तर कसे स्टेप वाईज आपण लिहिलं पाहिजे, डायग्राम्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत. त्याच्यामध्ये यात आणखी करंटची जोडा, तसं तुम्ही करंटचे मास्टर आहात, म्हणजे प्रिलिम्समध्ये पण तुमचा करंटचा कोर्स भारतामध्ये पूर्ण फेमस आहे. मेन्समध्ये नेमकं करंटचे मुद्दे काही एखाद्या एक्झाम्पल सोबत आम्हाला तुम्ही आणखी सांगू शकता की कशी उत्तरामध्ये मांडायचे, करंटची कशी जोड द्यायची उत्तरांना. तर गुड थिंग मला जसं वाटतं की एमपीएससी मध्ये जे पेपर येणार आहे मेन्सचा, तर इनिशियल 3-4 इयर्स मध्ये थोडंसं बेसिक प्रश्न, जे स्टॅटिक सिलेबसच ते कम्प्लीट करायला ट्राय करतील. जे टॉपिक्स आधी नाही आले त्याच्यावर जास्त फोकस करतील. ते करंटवर एवढं भर नाही देणार आहे. क्वेश्चन कसे येऊ शकतात की लाडकी बहीण योजनेचा काय इम्पॅक्ट आहे, ओके, व्हॉट आर द प्रोज किंवा कॉन्स. सेकंडली द क्वेश्चन कुड बी ऑन पंचायती राज इन्स्टिट्यूशन मध्ये आताची सिच्युएशन काय, तर तुम्हाला करंट डेटा पाहिजे. तर करंट अफेअर्स मध्ये की यार पंचायती राज मध्ये किती % गोष्टी आपण डिव्हॉल्व केल्यात महाराष्ट्र सरकार, तर त्याबद्दल थोडासा डेटा पाहिजे. पण इनिशियली मला असं वाटतं की प्रश्न वुड बी लिंक टू स्टॅटिक. तर त्याचा, आणि ते स्टॅटिकचा आन्सर सपोर्ट करण्यासाठी डेटा तुम्ही करंट अफेअर्स मधून घेतला पाहिजे, एक्झाम्पल्स करंट अफेअर्स मधून घेतले पाहिजे. पण टॉपिक्स आज मला नाही वाटत की, म्हणजे इन द इनिशियल पार्ट ऑफ द मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ऑफ एमपीएससी की खूप जास्त करंट ओरिएंटेड. कारण युपीएससीने स्टार्टिंगला बेसिक प्रश्न विचारले होते 4-5 वर्ष. त्यानंतर जेव्हा प्रश्न संपले, त्यांचे टॉपिक संपले, मग ते पेरिफेरीच्या टॉपिक्सवर गेले, मग करंट अफेअर्सच्या टॉपिक्सवर गेले, मग हिडन थीम्सवर गेले. पण आज मला असं वाटतं की इनिशियली स्टुडंट्सनी फक्त बेसिक स्टॅटिक कव्हर करणं आवश्यक आहे. त्या टॉपिक रिलेटेड जर काय न्यूज मध्ये आहे, काय डेटा आपल्याला भेटतोय, एक्झाम्पल्स भेटतोय, काय खूपच महत्वाचा इश्यू करंट अफेअर्स मध्ये येतोय, दॅट वी कॅन ऍड टू द नोट्स. तर तशा पद्धतीने केलं पाहिजे. बरोबर. आणखी सर याच्यामध्ये मला विचारायचं, आता आपण GS3 बद्दल बोललोय, GS4 बद्दल बोललोय, एसए बद्दल सुद्धा आपलं बोलणं झालेलं आहे. GS1 जो आहे तो खूप वास्ट म्हणण्यात येतो पेपर, म्हणजे GS1 प्रचंड वास्ट आहे त्याच्यामध्ये, आणि अनेक विद्यार्थी तो शेवटीच घेतात त्याच्यामध्ये.
त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी कधीपासून सुरुवात केली पाहिजे आणि कशा कशा प्रकारे तो हा आला पाहिजे म्हणजे तर GS1 मध्ये असं म्हणजे UPSC मध्ये हाच प्रॉब्लेम आहे की GS1 स्टुडंट्स लास्टला करतात, त्याला निग्लेक्ट करतात. तर बरोबर आय वुड से की हिस्ट्री आपण प्रिलिम्ससाठी करतो, एन्शियंट हिस्ट्री एन्शियंट आर्ट अँड कल्चर आपण प्रिलिम्ससाठी करतो. 2 वेगळे विषय आहेत, ते दॅट इज सोसायटी अँड वर्ल्ड हिस्ट्री. तर स्टुडंट्सनी पहिले सोसायटी करणं, सोसायटी जो आपला जो टॉपिक आहे सोशल इश्यूचा सोसायटी GS1चा ते आधी कव्हर करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यात पण तुम्ही काय करू शकतात की UPSCची इनिशियली 2014 ते 18 पर्यंतचे प्रश्न बघा आणि जर तुम्ही ते PYQs केले UPSCचे तर इनडायरेक्टली तुमचे MPSC चे प्रश्न तिथून येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर GS1 करण्यात तुम्ही प्रायोरिटी याला द्या की तुम्ही PYQs बघा UPSCचे 2014 ते 16 किंवा 18 पर्यंत तुम्ही PYQs बघू शकता. त्यात अराउंडच प्रश्न येतील मला असं. म्हणजे सरांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांनी सांगितलेला आहे की आपण युजली काय करतो की आपण उलट जातो. म्हणजे कोणी पण आपण परीक्षेची तयारी करतो, समजा आपण 12वी परीक्षा देतो, आपण करतो 2025 पेपर, 24 पेपर, 23 असं उलट जात असतो, बरोबर आहे. आणि स्पर्धा परीक्षेतही आपण तसंच फॉलो करतो. पण स्पेसिफिकली आता MPचा नवीन सिलेबस आलेला आहे, त्याच्यामुळे आता हे 23, 24, 25, 26चे रेफर न करता तुम्ही 2014 पासून ते 2018 पर्यंतचे PYQ जे ते पहिले तुमचे एकदम स्ट्रॉंग करून घ्या. कारण तेव्हा पूर्ण बेसिक जे एक मुद्दा आहे त्याच्यावरती प्रश्न आलेले आणि MPSC तेच प्रश्न मेनली मेजरली रिफ्लेक्ट करेल आपल्या पेपर्समध्ये, म्हणून त्याला ते फोकस करणं आवश्यक आहे. ओके सर, याच्या पर्यंत तुम्ही आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं या सगळ्या याच्याबद्दल की कशा नोट्स असल्या पाहिजेत, काय असल्या पाहिजेत. त्याच्यामुळे मी आमच्या विद्यार्थ्यांकडनं तुम्हाला धन्यवाद देतो याच्यामध्ये. आणि हे फक्त मित्रांनो एकच सेशन नाहीये, सरांच्याशी आपण अनेक सेशन घेऊया, सरांना त्रास देऊयात आपण, कारण आमचे मित्र आहेत सर. तर त्याच्यामुळे सरांचं खूप चांगलं गार्डनेशन अशाच की ज्याच्यातनं अनेक विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत UPSCचे, ते आपल्या सोबत सर राहतीलच याच्यामध्ये. आणि आपण प्रयत्न करूयात की दर 15 दिवसात सरांचं आता परीक्षेपर्यंत एक सेशन तुमचं झालं की आता इथं फक्त बेसिक इंट्रोडक्शन सेशन होतं, आता थोडं स्पेशलाइज सेशन, मास्टर्स सेशन्स की उत्तर कशी लिहायची नेमकी याचे, त्याच्यावरती पण सर आपल्याला मार्गदर्शन करतच राहतील. तर थांबूयात मग आज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.